अल्लाह बोल, आगे से बोल, अल्लाह बोल, पीछे से बोल, अल्लाह बोल, बोल रे बोल, अल्लाह बोल. नसलेल्या अधिकाऱ्यांची बदली झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अधिकाऱ्यांनी कामं केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा. नगरपालिकेचा काय फायदा त्याच्यात, त्यांना कमी पैसे देऊन मला अंडी काढायचं काम दिलं नाही तरी आचारसंहिता कधीही लागू शकते असे असताना नवी मुंबईतील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने, उपोषण, धडक मोर्चांचा धडाका सुरू केला आहे. पालिका निवडणुका लवकरच जाहीर होऊन प्रशासकीय राजवट संपणार आहे. त्यानिमित्ताने सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक यांच्या समवेत पालिकेवर आज मोर्चा काढला होता. विविध जनहित मागण्यांचे निवेदन त्यांनी आयुक्त प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांना दिले. यावर आयुक्तांनी आचारसंहितेपूर्वी शक्य होतील तितक्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवडणुकीसाठी आमचाच पक्ष श्रेष्ठ, जनतेसाठी आम्हीच आवाज उठवतो असा आव आणून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. मात्र ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत, त्यांना काहींची दुसऱ्या प्रभागात गेली आहेत, त्यांना मतदान कसे करता येईल यासाठी कुणीही प्रयत्न करताना दिसत नाही. शेवटी मत खरेदी हाच पर्याय वापरून वोट चोरी निवडणूक जिंकणार आहेत. मला फार आनंद झाला आहे की मी नवी मुंबईकरांच्या प्रश्न घेऊन माझे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी पालिकेत घेऊन येऊ शकलो आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मला सपोर्ट केला. अजितदादांच्या आशीर्वादानं, तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसंच आमच्या आदितीताई, त्याच्याबरोबर परांजपे साहेब या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. नवी मुंबईमध्ये नवी मुंबईतल्या बऱ्याच समस्याबाबत आयुक्तांची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांनी आज त्या ठिकाणी आमच्या मागण्या ज्या आहेत त्याला मान्यता दिलेली आहे. बऱ्याचशा मागण्या त्यांनी मंजुरी केलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे. आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बघूया आपण 2-3 दिवसानंतर त्यांच्याकडून काय आपल्याला माहिती येते आणि त्या अनुषंगानं जर समस्या सोडवल्या नाही तर आयुक्त महोदयांनी त्या बाबतीत गंभीर दखल घ्यावी की भविष्यामध्ये ह्यापेक्षाही जास्त लोक महानगरपालिकेवर धडक देतील. 2-3 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्यासाठी तरी देखील कामं होणं आणि कामं ऐकून घेणं, कामं जेवढी त्यांच्याकडून 3 दिवसात 4 दिवसात शक्य आहे तेवढी ते करतील. 1 तासामध्ये पण कामं होणार आहे अशी आम्ही त्यांना सांगितलेली आहे. आणि माझ्यासमोरच त्यांनी परिवहनचा विषय असेल किंवा फेरीवाल्यांचा विषय असेल किंवा आमच्या मच्छीमार विक्रेत्यांचा प्रश्न असेल, त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. लवकरात लवकर अपेक्षा आहेत की ते लवकर काम करतील. न्यूज शाही चॅनलचा आणखीन एक स्पष्ट, बेधडक, बिंदास प्रत्यक्ष रिपोर्ट संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या नजरेतून.